हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ. कशा आहात तुम्ही सगळे? मस्त आहात ना? मस्तच राहा. स्वामी कृपा तुमच्यावर सदैव राहो ही स्वामीचरणी प्रार्थना करते. आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आजची माहिती स्किप न करता शेवटपर्यंत पाहायची आहे. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तर बघा, आता उद्या आहे अक्षय तृतीया, आपल्याला साजरी करायची आहे. तर उद्या आपल्याला कोणती अशी सेवा करायची आहे जेणेकरून माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचा भरभरून असा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल. जे काय आपल्या घरातलं दारिद्र्य आहे, जे संकट आहे ते दूर होतील. त्याचबद्दल मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहे. अक्षय तृतीया जो हा सण आहे ना, हा हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र आणि 3.5 मुहूर्तापैकी एक महत्त्वाचा सण आहे. या दिवशी आपल्याला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा आपल्याला करायची असते. अत्याधिक त्यांची सेवा आपल्याला या दिवशी करायची असते. अक्षय म्हणजे ज्याचा कधीही क्षय होणार नाही आणि या दिवशी केलेले दान, हवन, पुण्य आणि पूजा याचे फळ आपल्याला कधीही संपत नाही, ते अक्षय राहते. हा दिवस नवीन काम, व्यवसाय, सोने, चांदी खरेदी किंवा वस्तू आपल्याला पूजनासाठी सर्वात शुभ मानल्या जातात. तर या दिवशी भगवान परशुराम यांचा जन्म झाला होता. तसेच महाभारत काळात याच दिवशी युधिष्ठिराला अक्षय पात्र मिळाले होते. तर बघा, आपल्याला उद्या कोणती सेवा करायची आहे? तर आपल्याला सेवा करायची आहे ती म्हणजे भगवान विष्णूंसाठी श्री सत्यनारायण आपल्याला आपल्या घरच्या घरी अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला ते करायचं आहे. आणि सत्यनारायणची पूजा आपल्याला सविस्तर कशी मांडणी करायची आहे करून घ्यायची आहे. व्हिडिओमध्ये पाहून तशी मांडणी आपल्याला करायची आहे. तुम्हाला जर सांगायचं गेलं तर अक्षय तृतीया आणि सत्यनारायण पूजा हे एकत्रितपणे सौभाग्य, धन आणि दीर्घ आयुष्याचे प्रतीक मानले जाते. म्हणून आपल्याला काहीही जरी झालं तरी आपल्याला सत्यनारायण साध्या सोप्या पद्धतीने घरच्या घरी आपल्याला सत्यनारायण मांडणी, पूजा आणि आपल्याला कथा वाचन करायचं आहे. अगदी आपल्याला यथाशक्ती प्रसाद वाटप करायचा आहे. ही जी सेवा आहे विष्णू भगवानांची उच्च कोटीची सेवा आहे, म्हणून ही सेवा आपल्याला करायचीच आहे. तर आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी भगवान सत्यनारायणाची पूजा करण्याचे विशेष असे महत्त्व असते. कारण या दिवशी केलेली विष्णू भक्ती आणि घरात सुख, समृद्धी आणि शाश्वत संपत्ती आपल्याला आणत असते. म्हणून आपल्याला काय करायचं आहे? सकाळी लवकर उठून स्नान करून घ्यायचं आहे. पाठावर पिवळे किंवा लाल वस्त्र अंथरून विष्णू आणि लक्ष्मी मातेची मूर्ती आपल्याला ठेवायची आहे. कळस स्थापना करायची आहे. सत्यनारायणची कथा आपल्याला वाचायची आहे. किंवा जर तुम्हाला वाचायला जमत नसेल तर तुमच्या घरातल्या मुलांना कोणाला वाचायला लावून तुम्ही ते ऐकू शकता. प्रसादामध्ये आपल्याला गूळ, केळी, दूध आणि रवा म्हणजेच आपल्याला त्यांच्यापासून आपला एक शिरा बनवून घ्यायचा आहे. अत्यंत शुभ मानला जातो ह्या शिऱ्याचा नैवेद्य सत्यनारायण पूजेमध्ये. या दिवशी सत्यनारायण आपल्याला पूजा केल्याने घराची आर्थिक भरभराट होते आणि पितरांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतात. म्हणून आपल्याला सत्यनारायण आवर्जून आपल्याला करायचं आहे. हा दिवस पुन्हा नाही, म्हणून आपल्याला हा दिवस चुकवायचा नाही. महिलांनी हा दिवस सत्यनारायण पूजा करून आपल्याला छान असा विष्णू भगवानांचा, माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त करून घ्यायचा आहे. तर बघा, आता या दिवशी आपल्याला सोने पण खरेदी करायचं असते, कारण की शुभ मानले जाते. यामुळे संपत्तीत वाढ होत असते. गरिबांना अन्न, वस्त्र, कलश, फळे किंवा पंखे दान करणे शुभ पुण्यकारक आपल्याला मानले जाते. आता उन्हाळा पण आहे, म्हणून तुम्हाला माठ पण तुम्हाला दान करता येतो. भगवान विष्णू आणि लक्ष्मी एकत्रित पूजा आपल्याला करायची आहे. ही सत्यनारायणची सेवा घरोघरी उद्या झालीच पाहिजे आणि ही सेवा केल्याने आपल्या घरामध्ये खरंच सांगते खूप असा वेगळाच असा परिणाम आपल्याला बघायला मिळतो आणि आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतात. म्हणून ही सेवा दर पौर्णिमा आणि अशा शुभ प्रसंगी म्हणजे आपल्या सणानिमित्ताने केलेली ही सेवा खरंच आपल्याला खूप अशी फलदायी ठरत असते. म्हणून ही सेवा आपल्याला आवर्जून आपल्या घरोघरी करायचीच आहे. व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे आपल्याला फक्त गणपतीला तुळशीचं पान न अर्पण करता बाकी 2 नैवेद्य आहे, त्या नैवेद्यामध्ये आपल्याला तुळशीचं पान अर्पण करून घ्यायचं आहे. चला तर मग व्हिडिओचा इथं शेवट घेते. पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद करते आणि आपल्या चॅनलला जाता जाता एक लाईक आणि छान अशी कमेंट आपल्याला करायची आहे. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरायचं नाही आहे आणि सबस्क्राईब पण आपल्या चॅनलला करून मदत करायची आहे. बाय बाय सगळ्यांना.